नमस्कार, स्वागत आहे माझ्या चॅनलवर. आणि हे आहे स्वस्तिकचं फूल. तर कुणाकुणाकडे याला चांदणीचं फूल पण म्हणतात, पण आम्ही याला स्वस्तिकचं फूल म्हणतो. तर बघू शकता तुम्ही, खूप छान असं हे फूल असतं आणि सदाही फुललेलं फूल असतं हे. म्हणजे दिवसभर आणि 12ही महिने हे फूल येतं. म्हणजे असं सीजन फूल नाही आहे, 12 महिने या झाडाला फुलं येत असतात. तर खूप छान फुलं आहेत. सुगंध अजिबात नसतो, पण फूल खूप छान आहे. आणि आपल्या रोजच्या देवपूजेला म्हणा किंवा गजरे खूप छान होतात. 5-6 हे फुलं टाकून तुम्ही जर एक लाल गुलाबाची, चॉकलेटी गुलाबाची पाकळी टाकून जर गजरा बनवला ना, इतका सुंदर असा गजरा त्याचा होतो. आणि त्याची कळी पण नाही का, म्हणजे हे असं डोहाळे जेवण वगैरे असतं तर त्या कळीचे दागिने बनवतात. गजरे पण कळीचे बनवतात, कारण थोडीशी मोठी कळी असते, ते कळीचे गजरे पण बनवतात. तर अशा झाडाचं रोप घरच्या घरी कटिंगपासून आपण कसं तयार करू शकतो ते आपण आज बघणार आहोत. तर एकदम साधी सोपी पद्धत आहे आणि इतकं लवकर हे झाड रोपून जातं ना, जास्त वेळ पण लागत नाही. आणि कटिंगपासून तसं तर नर्सरीत वगैरे पण भेटतं, पण घरच्या घरी आपण जर अशी काडी काढून जर छान, म्हणजे थोडीशी जाडसर, लई पण जाड नाही आणि लई पण बारीक नाही, अशी मध्यम काडी काढून जर आपण याची लावली तरी पण ते सहज रोपून जातं. हे मी काडीपासूनच तयार केलेलं रोप आहे. तर बघू शकता, खूप छान आहे. कट केलेलं आहे ते, मोठं आहे, पण याचे खालच्या आता नवीन फांद्या फुटलेल्या आहेत तर कट केलेले आहेत. तर हे साधे सोपे, साधा सोपा हे आहे. त्याचं म्हणजे लावण्याची पद्धत आहे एकदम सोपी, पण एकदम छान असं रोपून जातं. तर कट करून आपण चांगली त्याची काडी काढायची आणि ती व्यवस्थित अशी कट करायची. अशी म्हणजे नाही का, असं टिचऱ्या कट नाही झाली पाहिजे. कट करताना कट म्हणजे कटच झाला पाहिजे, कारण काय होतं मग ते सारखं कापलं जातं. जर त्याची थोडीशी जरी साल वगैरे निघाली ना, तर मग ती व्यवस्थित रोपत नाही. त्यासाठी एकदाच कट झाली पाहिजे. तुम्ही कुऱ्हाडीने वगैरे जरी कट करत असाल तरी एकाच याच्यात ते तुटलं पाहिजे. म्हणजे नाही का, कट झाली पाहिजे, तर ती मग एकदम व्यवस्थित रोपल्या जाते. तर म्हणजे कुठलाही, म्हणजे त्याला काही खत वगैरे असं काही नसतं. साधं सोपं लावून दिलं तर हे झाड येतं आणि खूप मोठं झाड होतं. हे तुम्हाला तर माहिती आहे, बऱ्याच जणाकडे हे झाड आहे. दारासमोर तर बऱ्याच जणाचे असतंच. विकत पण भेटतं, पण मी घरच्या घरी आपण नाही का, जर आपल्या शेजारी असेल तर आपल्याला लावायचं असेल तर आपण अशा प्रकारे त्याचे फांदे कट करून आणून लावले तरी पण ते रोपतं. हे पण आम्ही तसंच केलेलं आहे. माझ्या मामीकडून मी ही काडी आणली होती आणि ही लावून दिली होती. तर खूप छान रोपलेली आहे. गेल्या वर्षी लावलेली आहे बरं का ती. तर हे बघा, अशा प्रकारे मी याची काडी कट करून घेतलेली आहे. आणि हे 2 भाग केलेले आहेत त्याच्यावाले, कारण दुसरी हेच नव्हती. कारण एकच वर्षाचं झाड आहे ते. त्याला काही जास्त, म्हणजे आम्ही काय केलं आहे, वर म्हणजे काढून दिलेलं आहे. लई खाली झाडं आहेत ना, आणि मग बाकीच्या झाडाला बसवाव होतं, म्हणजे सावली पडते, म्हणून आम्ही उंच काढून दिलेलं आहे. तर अशा प्रकारे हे बघा, एकदाच कट केलं ना तर कटच झालं पाहिजे ते. माझे मग मोबाईल धरून तरी पण मला एवढं जमलं नाही, तरी मी खूप प्रयत्न केलेला आहे. तर बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे काडी कट करून घ्यायची. आणि मी तर शेणच लावत असते, म्हणजे ज्या वर जे टोक असतात त्याला शेण लावून घेत असते इथे. आणि मग त्या काड्या लावून देत असते, तर छान प्रकारे त्या रोपून जातात. तर एकदम साधी सोपी पद्धत आहे. घरच्या घरी आपण याचा झाडाचे रोप तयार करायचे आणि लवकर ते झाड रोपल्या पण जातं. त्याचं म्हणजे मोगऱ्यासारखं किंवा असं नाही की येतं का नाही, असं काही नाही आहे. खूप छान आणि खूप लवकर रोपल्या जातं. तर चला, आपण याला दाखवते मी कुठे लावणार आहे. तर बघा, इथं आम्ही पहिल्या जास्वंदाच्या काड्या लावलेल्या आहेत ना, तर इथे पण आम्ही शेणच लावत असतो. तुम्ही बघू शकता. तर ह्या काल लावलेल्या, परवा लावलेल्या आहेत ह्या काड्या. आणि इथे मी हे लावणार आहे, म्हणजे तिथेच जवळच लावणार आहे, म्हणजे एक संगत त्याला वर काढून देता येईल. माझ्याकडे पहिलं आहे जसं हे स्वस्तिकचं फूल, तरी पण इथे असं आम्ही त्याला टोचून देणार आहोत. एकदम साधं जर तुम्ही काडी टोचली ना अशा प्रकारे, तरी पण ती रोपून जाते. तर हे बघा, अशा प्रकारे त्याला शेणाचे वर हे लावून. आणि कुणी कॅरी बॅग वगैरे बांधतं, पण मी कॅरी बॅग वगैरे बांधत नाही, मी शेणच लावत असते. आणि ते रोपते पण एकदम छान फुटून पण येतात. तर नक्की असे करून बघा. चला, आपण भेटू परत. बाय बाय.